ऐक बर का ते असं ऐकलं तप वक्तृ दिशा दिशा तो बाबा तप करा असं ब्रह्मदेवाने ऐकलं. ब्रह्मदेवानी म्हणजे ऐकलं तद दिशा त्यांनी दिशा द्यायला पाहिजे सांगितली का अशी सांगितली होती मी आलं तद वक्तृ दिदृक्षया ती भाषा दिशा त्यांनी इकडे तिकडे पाहिलं विलोक्य खाली शब्द खाली विलोक्य झालं का सर्व दिशेला पाहिलं त्यांनी चार दिशेला पाहिलं कोणी पाहिलं ब्रह्मदेव चार दिशेला त्यांनी पाहिलं चार दिशेला काय केलं विलोक्य पाहून तत्र अन्यत अपश्यमानः पण त्याला काहीच दिसलं नाही तत्र त्या ठिकाणी अन्यत दुसरं काही दिसलं नाही अन्यत अपश्यमानः त्याला काहीच दिसलं नाही कोणाला ब्रह्मदेवाला काहीच दिसलं नाही. तप तप असा शब्द त्यांनी उच्चारले त्याच्या कानाला ऐकाय मिळाले पण त्यांनी काय ऐकलं नाही त्याला दिसलं नाही काही फक्त तप तप शब्द हे त्याच्या कानावरती पडली. स्वाधिष्ण्यमास्ताय विमृश्य तद्हितम स्वाधिष्ण्यमास्ताय त्या कमळावरती तो बसून बरं का कशावर बसला होता तो कमळा बसला स्वाधिष्ण्यमास्ताय विमृश्य विचार करू लागला तद्हितम त्या हिताचा काय करू लागला तो विचार करू लागला हे की नाही. तस्य उपदिष्ट इव आददे मनाः तस्य उपदिष्ट इव आददे मनाः तस्य उपदिष्ट आददे मग त्याला त्यांनी मनाला उपदेश समजला हाच उपदेश आहे त्यांनी मनाला त्याचं काय समजलं ब्रह्मदेवानं उपदेश काय समजलं की तप करणं हाच उपदेश ब्रह्मदेवानी काय स्वतःच्या मनाला समजलं तप करणे हाच उपदेश असणार आहे. तस्य उपदिष्टाः इव आददे मनाः त्याच्या मनाला असं समजून टाकलं की हाच आपला असणारा उपदेश आहे की तप करावं. आलं लक्षात. दिव्यं सहस्राब्दममोघ दर्शनः जिता निलात्मा विजेंद्र द्रिव्याः अतप्यतास्माखिलोकतापनं तपस्तपियांस्तपतां समाहिताः. आता ब्रह्मदेवाने लक्षात काय सुरू केलं मग ब्रह्मदेवानी बघा दिव्यम सहस्रम दिव्य प्रकारचं 1000 वर्ष सहस्रम आब्दम त्या समुद्रात अमोघ दर्शनः म्हणजे आपलं निष्पन्न न होणारं अमोघ असणारं किती वर्ष त्याने तप केलं 1000 वर्ष. बघा 1 वर्ष जर 1000 जर वर्ष त्यांनी तप आयुष्य किती होतं 1000 वर्ष तप केलं कुणी हे कधीच आहे माहिती का जेव्हा सृष्टी काहीच नव्हती जलमय होती तेव्हाची गोष्ट आहे कधीची गोष्ट सृष्टी काहीच नव्हतं सर्व जलमय सृष्टी होती त्यावेळेस नुसतं पाणी होतं जलमय सृष्टी होती आलं लक्षात तेव्हाची गोष्ट आहे. पाणी कुठून तयार काय पाणी कुठून तयार झाली एवढी पाणी कुठून तयार झालं जलमय होती तर पाणी कुठून समुद्र सगळं एकमय होतं समुद्र कुठून आलं म्हणते पाणी समुद्र कुठून आलं कुठून आलं म्हणजे काय असतंय बरं का हे 5व्या तरंगात आहे ते कसं आलं कुठून आलं 5व्या तरंगात यायला तुम्ही अभ्यास कुठं करतो कुठून आला कुठे 5व्या तरंगात सर्व विषय आला हे सर्व काय करतो परमात्मा जगत निर्माण करण्यात त्याच्या मनात आलं बरं का की मग ब्रह्मदेवाला जन्म देतो आणि पुढं मग ब्रह्मदेव काय करतो सृष्टी निर्माण करतो म्हणजे काय पृथ्वी तेज वायू आकाश असे पंचमहाभूत निर्माण करतो कोण ब्रह्मदेव पंचमहाभूत निर्माण करतो कोणते कोणते पृथ्वी तेज पंचमहाभूत निर्माण करतो ना तेज वायू आकाश आणि पृथ्वी असे पंचमहाभूत पाणी तर असतंच पहिलं निर्माण करतो निर्माण केल्यानंतर मग झालं मग असं निर्माण होता मग थोडं ती कल्पना ऐकायची बरं का
अशी कल्पना करत राहतो. चल कळलं का? हा. सहस्राब्दम अमोघ दर्शना हा त्याचं दर्शन कसं अमोघ म्हणजे त्याचं ज्ञान अमोघ म्हणजे फुकट नाही ते बरं का असं दिव्य. जिता निला आत्मा हा वायू सुद्धा त्यांनी काय जिंकून घेतला होता म्हणजे वारा सुद्धा बंद केला होता. पोटात वारा सुद्धा घेत नव्हता कोण? ब्रह्मदेव. जितात्म निला विचित्र. अरे लय ऋषी म्हणून तप केले बा तुम्हाला काय माहिती. त्यांना दत्तात्रयाचा वडील काय आत्री ऋषी त्यांनी असं तप केलं सर्व बंद केलं वारा बिरा चट बंद. तेव्हा देव घाबरले मग शरण आले माहिती की गोष्ट. आत्री ऋषी तप केलं की वारा बंद केलं चट श्वासोश्वास बंद होता अशी गंमत. जेव्हा ध्रुवबाळ चरित्र येईल नाही त्याच्यामध्ये ध्रुवबाळाने तप केलं सर्व लोकांचा वारा बंद करतो हवा बंद केली तेव्हा भगवान आले. आलं लक्षात असं. चला झालं काय? त्याचेंद्रिया हा इंद्रिय जिंकून पुन्हा इंद्रिय तप करणं म्हणजे इंद्रियावर काय हे करणं ना विजय मिळवणे की नाही. विजितेंद्रिया हा जिता निलावा अतप्यते बरं का. तो तप करू लागला. स्म अखिल लोकतापनम सर्व असणार जिकडं तिकडं संतप्त झालं. अखिल लोकम तापनम सर्व तन संतप्त झालं. काय झालं? तप झालं. तपस्य झालं सर्व संतप्त झालं. तपाहा तपीयंश तपताम समाहिता हा त्या तपाच्या माध्यमातून सर्व तपाहा तपीयंशताम तपताम समाहिता सर्व कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय सर्व काय धर्म असे निर्माण झाले. समाहिता हा समर्थ झाले. काय झाले? लोकांना प्रकाशित करण्याकरता असं कारण लोकांचे त्याला निर्माण करायचंच होतं ना ते. ब्रह्मदेवाला काय निर्माण करायचं होतं? जगत. हा तपाच्या माध्यमातून झालं ना मग ते. तपता तस्मै सोलोकम भगवान सभाजितास संदर्शयामास परम न यत्परम वेपेत संक्लेश विमोह सादोषम स्वदृष्ट वद्भिर्विबुधैरभिष्टुतम. तस्मै सोलोकम भगवान सभाजितम. बरं का. आता ह्याने तप केलं. तप केल्याबरोबर भगवान प्रसन्न झाले. काय झाले? तप केलं ना मग भगवान त्याला प्रसन्न झाले. कारण तपामुळे काय होते? देवता प्रसन्न होते. तस्मै सोलोकम भगवान समाजिता दर्शयामास. मग त्याला ते सर्व असं लोक दिसले ना भगवान प्रसन्न झाले. भगवान निर्माण करतो ना मग त्याला लोक सर्व दिसले असले जिकडं तिकडं. सर्शयामास दाखवतो त्याला. परम न यत परम दुसरं काही नाही. व्यपेत संक्लेश विमोह साधुसम. बरं का. सर्व काय काय दिसलं त्याला? अनेक प्रकारचं क्लेश म्हणजे दुःख अनेक प्रकारचा मोह हे जे आहे ना सर्व बरं का. क्लेश विमोह साधुसम त्याला सर्व असणं काय दिसलं ते सर्व जगत दिसलं. काय दिसलं? सर्व जगत दिसलं. आणि मग त्याला वाटलं आनंद वाटला ना. मग आनंद वाटला. मग आनंद वाटल्यानंतर त्यांनी काय केलं? सुतुष्ट हो विबुधैहि अभिष्टुतम. त्यांनी काय केलं? स्तुती करण्याकरता सुरुवात केली देवताची. वारंवार पुन्हा काय करू लागला? देवाची स्तुती करू लागला. हे दिसलं ना त्याला मग सर्व हे जगत निर्माण झालं. आणि मग तो काय करू लागला? परमात्म्याची कोण? ब्रह्मदेव काय करू लागला? अभिष्टुतम स्तुती करू लागला. कोण? ब्रह्मदेव. कोणाची? भगवंताची. त्या भगवंताने दाखवलं नाही हे असं थोडं थोडं जगताचं दाखवल्यावर तो भगवंताची स्तुती करू लागला. प्रवर्त यत्र जरस्तमयो सत्वं न मिश्रम न च काल विक्रमाः यत्र माया किमुता परे हरेरनुव्रता यत्र सुरार्चिताः. तो काय म्हणू लागला ब्रह्मदेव? रजाहा तमहा तयोः. सापडे कर शब्द मला? यत्र प्रवर्तते रजोगुण तमोगुण. सापडे एक शब्द? रजाहा तमहा तयोः यत्र न प्रवर्तते. सापडे ना.
हा. यत्र कुठे सापडे का ती हा. प्रवर्तित सापडे काय प्रवर्तते, चला. प्रवर्तते. रजाहा तमाहा यत्र न प्रवर्तते. रजोगुण तमोगुण या ठिकाणी रजाहा तमाहा तयोहो तिथं सत्वगुणी घ्यायचं. काय घ्यायचं? हा नाही सत्व खाली शब्द आला. सत्वम च मिश्रम कालच काल विक्रमाहा म्हणजे सत्वगुण रजोगुण तमगुण ज्या ठिकाणी काही संबंध नाही, कालाचा सुद्धा काही संबंध नाही. काल विक्रमाहा कालाचा तिथे काही संबंध नाही. आलं काय नाही? काल विक्रमा काही संबंध नाही. न यत्र माया ज्या ठिकाणी माया सुद्धा नाही. काय नाही? म्हणजे भगवंताच्या रूपाचं वर्णन आहे. हे कशाचं वर्णन आहे? भगवंताच्या रूपाचं. हा न यत्र माया किमुता परे. मग बाया जर जिथं नाही ते बाकी काय आहे? अरे हे बघा हरीचं श्रेष्ठ अनुव्रता यत्र सुरार सुरार्चिता. पण असे असणाऱ्या भगवंताची काय करतात? देव आणि दैत्य काय करतात? त्याची पूजा करतात. काय करतात? अर्चिता. कोण कोण पूजा करतात? सुर आणि असुर. सुर म्हणजे देव, असुर म्हणजे कोण? दैत्य. अर्चिता हा ज्या ठिकाणी काहीच नाही अशा देवाची काय करतात म्हणे ते? पूजा करतात. पूजा करतात.